नमस्कार मित्रांनो, आज खूप छान आणि इंटरेस्टिंग विषय तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। तुमच्यासाठी आपल्याला भातापासून तांदूळ कसा बनतो हा विषय जर एका मिनिटात तुम्हाला समजून घ्यायचा असेल, चला तर मग राईस मिलला। आपल्याकडे आता आपलं धान हे राईस मिल मध्ये आलेलं आहे। तर गौरव गुत्रे माझे मित्र आहेत, राईस मिलचे मालक आहेत, ते तुम्हाला सगळी पुढची प्रोसेस समजून सांगतील। हा शेतकऱ्यांचा भात असतो जो शेतकऱ्यांनी 4 महिने राबवून केलेला, आवणी सराई करून जोडून आणलेला, पिकलेला असतो। हा पूर्ण भात, हा सगळा घाण असतात, कचरा वगैरे सर्व बरोबर हा आम्ही ह्या प्लॅन मध्ये आमच्या टाकतो। इथे बेल्ट आणि बकेट असतात, ते माल सर्व्हाइव्ह करून तिथे मशीन मध्ये येतात। ही डिस्टोनर मशीन असते। हा त्याच्यामध्ये कचरा, बारीक खडे, मोठे खडे जे तांदळा कणीमध्ये येतात ते खडे पण ती पूर्ण शॉर्टेज करते, पूर्ण क्लीन करते। तो माल क्लीन करून जो हा खराब शेतकऱ्यांचा भात आणि मशीननी क्लीन केलेला भात पूर्ण क्लीन केलेला, क्लीन करून माल इकडे रबर शेलर असतात भात फोडायचे। ह्याच्यामध्ये जो भात आहे तो फोडला जातो रबर शेलर मध्ये। भात फोडल्यानंतर इथे या पाईपामधून परत बकेट बेल्ट वर जातो आणि इथे चाळणीमध्ये फॅन लागलाय। तो फॅन जो वरचा टूस असतो भातावरच्या वरची कट, तो बाहेर फेकून देतो। एअरला ऑब्झर्व करून तो बाहेर डायरेक्ट करतो, डस्ट वगैरे सगळं निघतो। याला सेपरेटर बोलतात। जो भात फोडलेला असतो तो अशा पद्धतीने असतो। 95% भात असतो आपला तांदूळ असतो, 95% 5% भात असतो। हा ऑटोमॅटिकली सेपरेट करतो। तांदूळ या साईडला येतो आणि भात परत प्रोसेसिंग त्या साईडला जातो। हा भाताच्या शिलक्यामधून निघालेला तांदूळ, हा परत इथे पॉलिश मध्ये जातो। इथे पूर्ण पॉलिश होते, इथे त्याची सिंगल पॉलिश निघते। म्हणजे जो भाताच्या शिलक्यामधून होणारा माल असा सिंगल पॉलिश झाला। आणि या पॉलिश वरचे जे ऑब्झर्व कण आहेत याला बोलतात राईस पॉलिश। याचा उपयोग आपला राईस ऑइल निघतोय, याच्यापासून बिस्किट बनतात, पार्लेजी, विटामारी, गुड डे, याची व्हॅल्यू निर्माण होते। आणि राईस ऑइल ब्रँड मार्केटमध्ये येत होतं याच्यापासून बनतो। आणि ज्याचा सुका राहिलेला तो जनावरांच्या खाद्यासाठी होतो। म्हणजे जनावरांचे खाद्य, कपासी, पेंट त्याची तयार होते कंपनीत तेल काढल्यानंतर। म्हणजे याचा